लोन घेताना बँक तुमच्याकडून किती इंटरेस्ट घेते हे तुम्हाला माहित आहे का? ते आपण एक्सेलचे काही फॉर्म्युला यूज करून ते आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला जो फॉर्म्युला आपण बघणार आहे पीएमटीचा जर फुल फॉर्म आहे पेमेंट. तर हा काय करतो, जो आपण लोन घेतो त्याच्याबद्दल तो काय करतो, आपल्याला ईएमआय आपल्याला काढून देतो. चला तर बघू कसं काढायचे. त्याच्यामध्ये आपण पीएमटी मध्ये जाणार. आता याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या कंडिशन आहेत त्याच्यामध्ये, की आपल्याकडे एक लोन अमाऊंट आहे, त्याच्यानंतर या इंटरेस्टवर एक लोन अमाऊंट आहे आपल्याकडं, त्याच्यावरती इंटरेस्ट आहे 8% आणि आपल्याला त्याची जी परतफेड आहे ती करायची आपल्याला 5 वर्षामध्ये. तर आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये याचा महिन्याला ईएमआय किती लागणार ते आपल्याला बघायचे. त्यासाठी आपण काय करणार, इथं इक्वल घेणार, पीएमटी इथं क्लिक करून घेणार. त्याच्यानंतर रेट, तर आपल्याला त्याच्यामध्ये रेट जे आहे ते 8% रेट आहे. तर आपल्याला काय करायचं, महिन्याचं काढायचं, तर याला आपल्याला काय करावं लागेल, त्याला भागिले करावं लागेल. तर आपण त्याला काय करणार, भागिले इथं 12 करणार, त्याला गुणिले करणार. याच्यानंतर आपण कॉमा दाबणार. याच्यानंतर पर इयर म्हणजे आपल्याला किती वर्षासाठी आहे, तो आहे 5 वर्षासाठी. तर आपल्याला तसंच आपल्याला काय करायचं, ते महिन्यावारी काढायचं आहे. तर आपल्याला याला काय करावं लागेल, गुणिले करावं लागेल 12 आणि याच्यानंतर कॉमा. याच्यानंतर पी म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू जे किती आहे आपली, त्याच्यामध्ये ई व्हॅल्यू आहे लोन अमाऊंटची. आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू ती आपण याला क्लिक करून घेणार आणि इथं सिलेक्ट करून घेणार. आता याच्यामध्ये जो उत्तर जो येतो तो मायनस मध्ये येतो. त्याचा अर्थ असा आहे की आपण जसं अमाऊंट आपण एमआय आपलं पेड करतोय, तर ते ऑटोमॅटिक काय होते, आपली अमाऊंट काय होते तर कमी होते. तर आपल्याला हा जर उत्तर जर प्लस मध्ये पाहिजे असेल तर काय करणार, आपण पीएमटीच्या बाजूला हा जो याच्यामध्ये काय करणार, आपण इथं फक्त एक मायनसचा फॉर्म्युला लावून टाकणार आणि क्लिक करून घेणार. म्हणजे हा तुमची जी व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक काय झालेली आहे, इथं प्लस मध्ये झालेली. आता याच्यामध्ये इंटरेस्ट रेट मध्ये जर आपण काही चेंजेस केलं, समजा इथं आपण 2 केलं, की ऑटोमॅटिक तुमचं काय होतं, इथं ती जी व्हॅल्यू आहे तुमची ऑटोमॅटिक काय होते, इथं कमी होत आहे. जर आपल्याला मग हा जर सगळ्यांचा रेट आहे, तर आपण इथं मॅन्युअली जर करायला गेलं तर फार वेळ लागेल. तर आपण काय करू शकतो, त्याला हा जो ऑप्शन यूज करून आपण काय करू शकतो, खाली जर ड्रॅग केलं की ऑटोमॅटिक तुमचं इथं प्रत्येकाचं काय होतंय, उत्तर येतं. आता आपल्या समोर इथं 8,763 असं उत्तर आलेलं आहे. तर आपल्याला एवढा एमआय नाही पाहिजे, आपल्याला एमआय पाहिजे 8,000. त्याचा ते आपण एका ऑप्शननी काय करू शकतो, आपण इथे अनालाइज करू शकतो की 8,000 जर आपल्याला ईएमआय पाहिजे असेल तर आपल्याला लोन अमाऊंट आपल्याला किती कमी करावं लागेल. त्यासाठी आपण इथं येणार. त्याच्यानंतर आपण काय करणार, इथं गोल 6 मध्ये जाणार. याच्यानंतर टू व्हॅल्यू म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती पाहिजे, 8,000 व्हॅल्यू पाहिजे. आणि याच्यानंतर बाय चेंजिंग म्हणजे आपल्याला काय करायचं, लोन अमाऊंट इथं क्लिक करून घ्यायचं आणि इथून काय करायचं, ओके करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला लोन अमाऊंट काय करावं लागेल, इथं एवढी अमाऊंट जर ठेवली तर आपल्याला याचा इंटरेस्ट जो आहे तो 8,000 आपल्याला इथं भेटणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पीएमटीचा फॉर्म्युला युज करून काय करू शकता, असं ईएमआय आपण इथं काढू शकता. म्हणजे हा सर्वात युजफुल फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे आपण पीएमटीचा फॉर्म्युला युज करून हा असं काढू शकतो. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पीपीएमटी. आता ईएमआय आपण पे करताय, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला चेक करायची समजा. तर हा जो उत्तर आलेला आहे तर याच्यामधून काय करायचं, आपल्याला पीपीएमटी काढायचं. पीपीएमटी म्हणजे काय करतो, की तो की ऍक्च्युअल जे व्हॅल्यू आहे त्याच्यामधून तुमचे वैयक्तिक किती पैसे झाले ते आपल्याला बघायचे. त्यासाठी आपण काय करणार, इथे येणार, पुढचा फॉर्म्युला घेणार आपण पीपीएमटी घेणार. आणि याच्यानंतर जसं फक्त याच्यामध्ये काय चेंजेस आहे, पीएमटी मध्ये फक्त एक थोडस चेंजेस होतं. तर आपण काय करणार, इथं इंटरेस्ट रेट घेऊन टाकणार, याला करणार भागिले आपण 12. आणि याच्यानंतर पण म्हणजे आपल्याला कोणत्या महिन्याचं बघायचं, पहिल्या महिन्याचं बघायचं, दुसऱ्या महिन्याचं बघायचं, तर आपण इथं टाकलेलं आहे 1, त्याला सिलेक्ट करून घेणार. आणि याच्यानंतर पर इयर म्हणजे तो किती वर्षासाठी आहे, तो 5 वर्षासाठी आहे. त्याला काय करणार, आपण गुणिले करणार 12 आणि याच्यानंतर आपली जी व्हॅल्यू आहे त्याला व्हॅल्यूला इथं सिलेक्ट करून घेणार आणि ओके करून घेणार. म्हणजे इथं जे आपल्याला इथं बघू शकता की याच्यामध्ये जे आपलं उत्तर आलेलं आहे 7,223 आपलं ही स्वतःची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. त्याला मायनस मध्ये करण्यासाठी आपण इथं येणार, त्याला आपण इथं झूम करून घेणार, इथं त्याला मायनसचा फक्त इथं सिम्बॉल म्हणजे ऑटोमॅटिक इथं काय झालेलं, तो तुमचा जो आन्सर आहे तो इथं आलेला आहे. म्हणजे त्याच्यामधून तुमच्या 8,000 मधून जे आहे ना, स्वतःची व्हॅल्यू तुमची प्रिन्सिपल जे व्हॅल्यू जे आपण म्हणतो तर ती स्वतःची वैयक्तिक चालली आहे 7,239 रुपये. जे आपण इथं बघू शकता. याचं जर आपल्याला
ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे सुद्धा आपण इथून त्याला कमी करून घेणार. म्हणजे तुमचा हा उत्तर इथं आलेला आहे. म्हणजे पीपीएमटीचा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, इथून आपला ईएमआय मधला प्रिन्सिपल अमाऊंट आहे किती आहे ते आपण इथं काय करू शकतो, पीपीएमटीचा फॉर्म्युला यूज करून बघू शकता. आता याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे आयपीपीएमटी. तर आयपीपीएमटी म्हणजे आपण काय बघू शकतो की याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती आहे, की तुमचं जर पीपीएमटीचा आपण फॉर्म्युला यूज केला त्याच्यामध्ये पूर्ण तो ईएमआय दाखवत आहे. तर आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये ईएमआय किती गेलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सेम आपण काय करणार, इथे येणार आयपीएमटी टाकणार. याच्यानंतर रेट घेणार आपण इथं 2%. याच्यानंतर आपण याला करणार भागिले 12. याच्यानंतर आपल्याला कोणत्या महिन्याचं बघायचं आहे, आपल्याला बघायचं पहिल्या महिन्याचं. याच्यानंतर आपल्याला पर इयर म्हणजे कोणत्या इयरला सिलेक्ट करून घेणार, याला गुणिले करणार आपण 12. याच्यानंतर त्याची जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यूला सिलेक्ट करून घेणार आणि ओके करून घेणार. म्हणजे इथं आपला जो आता याला आपण हा जो आन्सर आहे त्याला आपण इथं मायनस मध्ये करून प्लस मध्ये करून घेणार. म्हणजे इथं आपल्याला जे बघताय की आपल्याला इंटरेस्ट जे येत आहे 760 रुपये असं इंटरेस्ट येत आहे आणि कंपनी आपलं वैयक्तिक किती झालेलं आहे 7239 असं उत्तर आलं. जर आपण या दोघांची जर बेरीज जर केली, जर इथं जर 8000 उत्तर आलं तर आपला हा पीएमटीचा जो फॉर्म्युला आहे तो बरोबर आला. त्यासाठी आपण काय करणार, दोघांचं इथं बेरीज करून घेणार. म्हणजे इथं बघू शकता की आपलं जो उत्तर आलेला आहे तो बरोबर आलेला आहे. म्हणजे पीपीएमटी आता आपण एक थोडस त्याच्यामध्ये बघू शकतो. पीएमटी काय करतो, आपल्याला लोन मधली जे ईएमआय असतो तो आपल्याला मंथली काढून देतो. पीपीएमटी काय करतो, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट असते तर तो काढून देतो. आणि आयपीएमटी काय करतो, त्याच्यामधले ईएमआय किती आहेत, ईएमआय इंटरेस्ट किती आहे ते आपल्याला बघू. ओके, आता इथं आपले हे सर्वात महत्वाचे फॉर्म्युले झालेले आहे. तसेच आपण या अगोदर आपण काय केलेलं आहे, एक्सेलची फॉर्म्युला सिरीजचे हा आपला चौथा पार्ट आहे. याच्या अगोदर आपण 3 पार्ट आपले अपलोड केले आहेत, ते आपण इथं बघू शकता. याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघणार आहे आपण पीव्ही प्रेझेंट व्हॅल्यू. आता आपल्या समोर एक असं आहे की आपल्या समोर इथं एमआय आहे, इथं आपल्याला इंटरेस्ट रेट आहे आणि इथं एअर दिलेलं आहे, पण ऍक्च्युअल आपण किती अमाऊंट आपण घेतलेली ते आपल्याला माहित नाही. ओके, तर आपण इथं पीव्हीचा फॉर्म्युला यूज करून ते आपण इथं काढू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथे येणार पीव्ही हा फॉर्म्युला यूज करून घेणार. याच्यानंतर रेट म्हणजे आपल्याला रेट काय आहे, इंटरेस्ट रेट आपल्याला इथं घ्यायचा आहे, त्याला भागिले 12 करून घ्यायचा आहे. याच्यानंतर किती वर्षासाठी आहे तर हा सिलेक्ट करून घ्यायचा, याला गुणिले करून घ्यायचा आहे 12 आणि याच्यानंतर पीएमटी आणि याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जे लोन काढलेलं आपण ते 1 लाखाचं लोन आपण इथं काढलेलं, त्याद्वारे आपण इथं बघू शकता. जर आपल्याला हा पीयूचा फॉर्म्युला यूज करून आपण बघू शकतो की ईएमआय द्वारे की आपल्याला ऍक्च्युअल आपल्याला किती लोन आपल्याला काय करायचं आहे, पेड करायचं आहे. अशा प्रकारे हा तुम्ही पीयूचा फॉर्म्युला इथं यूज करू शकता. याच्यानंतर आहे पुढचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फ्युचर व्हॅल्यू. आता फ्युचर व्हॅल्यू मध्ये आपण काय केलेलं आहे, समजा एक अमाऊंट आहे, आता आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करताय, बरोबर आहे, आपण इन्व्हेस्टमेंट केलेली समजा 5000 पासून आणि ते आपल्याला इंटरेस्ट रेट जे आहे ना, याचं इंटरेस्ट रेट भेटणार आहे आपल्याला 15%. आणि आपल्याला जे इंटरेस्ट जे आहे ते केलेली आहे आपण ते 25 वर्षासाठी. तर आपल्याला बघायचं आहे की समजा हेच जर आपण जर कंटिन्यू जर केला तर आपल्याला 25 वर्षानंतर आपल्याला किती व्हॅल्यू भेटेल ते आपल्याला इथं चेक करायचं आहे. तर आपण इथं एफ म्हणजे फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करून बघू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथं येणार एफ यू टाकणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट कोणता आहे, हा आहे, त्याला आपण डिवाइड करणार 12 ने. याच्यानंतर इयर किती इयर साठी आहे, 25 वर्षासाठी, त्याला गुणिले करणार 12 आणि याच्यानंतर आपण पेमेंट म्हणजे आपण इथं पेमेंट किती केलेली आहे 5000. म्हणजे इथं आपण बघू शकता की भविष्यामध्ये आपल्याला 1,62,000 एवढी अमाऊंट इथं आपल्याला इथं भेटू शकते. जर आपण इथं इंटरेस्ट रेट मध्ये जर कमी जास्त जर केलं की ऑटोमॅटिक तुमचा आन्सर पण काय होतं, इथं चेंज होतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा एफयूचा फॉर्म्युला यूज करून आपण फ्युचर मध्ये किती आपल्याला प्रॉफिट भेटणार ते आपण बघू शकता. तर हा आपला लेक्चर संपला आहे. लेक्चर जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक्सेलची सिरीज मिस नको असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.